हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतो आहे इंडिपेंडंट इव्हेंट्स. इंडिपेंडंट इव्हेंट्समध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कुठल्याही ऑर्डरमध्ये ते इव्हेंट्स ऑकर झाले तरी हॅपनिंग ऑफ वन इव्हेंट डज नॉट अफेक्ट हॅपनिंग ऑफ द अदर इव्हेंट, असं त्याचं मिनिंग आहे. तर याचा अर्थ काय, प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत, कंडिशनल प्रोबॅबिलिटीज, त्या का अराईज झाल्या? कारण एखादा इव्हेंट जर ऑलरेडी ऑकर झालेला असेल तर तुमच्या करंट इव्हेंटची प्रोबॅबिलिटी चेंज होते. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज नॉट इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए स्लॅश बी. जर ए आणि बी हे वेगवेगळे इव्हेंट्स असतील तर हे कधी होल्ड होतं? ज्यावेळी तुमचे इव्हेंट्स एकमेकांवरती डिपेंड करतात त्यावेळी. म्हणून ही प्रोबॅबिलिटी चेंज होते. ओके. पण इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील तर बी आधी ऑकर झाला तरी एच्या प्रोबॅबिलिटीमध्ये काहीच चेंज होत नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी ऑफ ए वेअर बी हॅज ऑलरेडी ऑकर्ड, these both the things are equal in case of independent events. Okay, so simply the definition is probability of A is same as probability of A slash B and probability of B is same as probability of B slash A. If these both the things are true, then we say that A and B are independent events. Hence, A, B are independent events. ओके. सो मल्टिप्लिकेशन थेरममध्ये काय होईल मग? जर ए आणि बी इंडिपेंडंट इव्हेंट्स असतील तर मल्टिप्लिकेशन थेरम काय सांगतो? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश ए. पण या केसमध्ये ए आणि बी इंडिपेंडंट आहेत. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी स्लॅश एच्या ऐवजी प्रोबॅबिलिटी ऑफ बी तुम्ही लिहू शकता. So I will erase this slash a. Okay, hence probability of b slash a is replaced by probability of b, and same thing can be happen in another case. Okay, so if this is true for any two events a and b, then we say that probability of then we say that a and b are independent events. Okay. सो एक एक्झाम्पल बघूयात आपण, ज्यामध्ये एक डाय थ्रो केलेला आहे दोनदा आणि दोन इव्हेंट्स दिलेले आहेत. तर ते जे दोन इव्हेंट्स आहेत, वेदर दे आर इंडिपेंडंट ऑर नॉट, ते आपण चेक करणार आहे. ओके. सो बाय डेफिनेशन what we have to check? We have to check whether the probability of A intersection B is equal to probability of A into probability of B or not. ओके, हे आपल्याला चेक करायचं आहे. तर त्यासाठी काय करता येईल? आधी आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए फाइंड आउट करूयात. सो काय सांगितलेलं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एमध्ये? फर्स्ट थ्रो शोज 6. ओके, म्हणजे फर्स्ट थ्रो जो आहे, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही डाय वरती टाकताय त्यावेळी तुम्हाला 6 हा नंबर मिळतो आहे. बरोबर. टोटल किती सरफेसेस आहेत डायला? 6 सरफेसेस आहेत. त्यापैकी एक नंबर आपल्याला मिळतो आहे. म्हणजे काय, तर इव्हेंट एची प्रोबॅबिलिटी काय येईल? 1/6. ओके. ना इव्हेंट बी जो आहे त्याची प्रोबॅबिलिटी काय येणार आहे? त्यामध्ये सेकंड थ्रो शोज अन इवन नंबर असं म्हटलेलं आहे. बरोबर. सो सेकंड थ्रो शोज अन इवन नंबर. तर मग बीची प्रोबॅबिलिटी काय येईल? किती इवन नंबर्स आहेत?
सर्फेसेसमध्ये. सेकंड, फोर्थ आणि सिक्स्थ हे 3च आहेत, बरोबर. फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ हे जे सर्फेसेस आहेत हे ऑड नंबर्ड सर्फेसेस आहेत, सो त्यांचा विचार नाही करायचा आपल्याला. सो इवन नंबर्ड किती आहेत? 3 आहेत, बरोबर. सो बीची प्रोबॅबिलिटी काय येणार मग? तर ती येईल 3 इवन नंबर्स आहेत, त्यापैकी कुठलाही मिळू शकतो. आणि टोटल किती आहेत सॅम्पल स्पेसमध्ये, म्हणजे टोटल सर्फेसेस किती आहेत? 6. सो इट इज 3/6, दॅट इज 1/2. नाव व्हॉट अबाउट द प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन? इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी काय येईल? तर हे जे इंटरसेक्शन आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ, वेट अ मिनिट, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके. सो याचा अर्थ काय होतो की पहिल्या थ्रोमध्ये तुम्हाला 6 मिळतो आहे आणि दुसऱ्या थ्रोमध्ये इवन नंबर मिळतो आहे, बरोबर. सो आता फर्स्ट थ्रो जो आहे आणि सेकंड थ्रो जो आहे ते एकमेकांसोबत इंडिपेंडंट आहेत, लक्षात येते. पहिल्या थ्रोमध्ये जे काही मिळेल आउटकम तेच दुसऱ्या थ्रोमध्ये मिळेल किंवा त्या रिलेटेड मिळेल असं काही आहे का? नो. सो फर्स्ट थ्रोमध्ये तुम्हाला एक नंबर 6 हवा आहे, ओके. इव्हेंट ए काय सांगतो की 6 नंबर्ड सरफेस फक्त हवा आहे आपल्याला, मल्टिप्लाइड बाय सेकंड थ्रोमध्ये तुम्हाला काय हवं आहे? इवन नंबर हवा आहे. सो अगेन इट इज 1/2, ओके. सो इट इज इक्वल टू 1/12, ओके. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1/12. आता हे ए इंटरसेक्शन बी जो आहे तो आधी तुम्हाला समजून घ्यावा लागेल. तो जो इव्हेंट आहे तो कसा मिळेल? फर्स्ट थ्रोला तर तुम्हाला 6 हवा आहे, बरोबर. सो फर्स्ट थ्रोला तुम्ही 6 घेतला. सेकंड थ्रोला तुम्हाला इवन नंबर हवा आहे, बरोबर. सो सेकंड थ्रोला जो इवन नंबर मिळणार आहे तो आपण घेऊयात, ओके. इट इज 2, अगेन 6, 4, अगेन 6, 6. So what is the sample space for this A intersection B? The sample space is, you have thrown the dice 2 times, okay. So the sample space is starting with 1 1, ending at 6 6. So how many elements are there? Total 36 elements. So the number of elements in sample space is equal to 36 and the number of elements in A intersection B is equal to 3. So the probability of A intersection B is equal to 3 divided by 36, which is 1/12, which is equal to the probability of A into probability of B, and hence A and B are independent events, okay. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.